स्लॅबच्या कामात ही काळजी घ्या, नाहीतर तुमच्या स्वप्नातील घर धोक्यात येऊ शकतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण साईटवर चालू होतं स्लॅबचं काम. तरी ही साईट आहे आपल्या सारसनगरमध्ये, त्रिमूर्ती चौकात, आयल्यानगरमध्ये. तर या प्रोजेक्टमध्ये आपण 1 BHK व 2 BHK फ्लॅट केले आहेत. तर मित्रांनो, स्लॅब आपण 1 दिवस आधीच स्टील डिझाईन चेक करून घेतले होते, म्हणजे स्लॅब भरताना त्या दिवशी काही अडचण नको. व स्टीलला व्यवस्थित कवरिंग लावली होती. स्टील कवरिंग लावणं खूप गरजेचं आहे. बार ओपन राहिला तर गंज पकडू शकतो व स्टीलची ताकद कमी करू शकतो. कॉन्क्रीट करताना व्हायब्रेटरचा यूज नक्की करा. स्टीलमध्ये पोलाद कंपनीचं स्टील आपण यूज केलं आहे. तसंच खूप साऱ्या कंपनीचं स्टील मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तसेच बाकीचे पण कॉन्ट्रॅक्टर पुष्पा, मेटारोल, राजुरी यूज करतात, पण आपण सध्या पोलादचंही स्टील यूज केलं आहे. कॉन्क्रीट करताना खडी किती घ्यायची, क्रशन किती घ्यायची व पाणी किती घ्यायचं ह्याच्याकडं आपण खूप जास्त लक्ष देतो. त्याने आपल्या पाहिजे ते प्रपोर्शन भेटतं व त्यामध्ये आपण डॉक्टर फिक्सिट लिक्विडचाही यूज केला आहे. तर स्लॅबला आज आपल्याला 250च्या पुढं सिमेंट बॅग लागल्या होत्या. तर आज आपला लास्ट फ्लोअरचा स्लॅब होता. आपण या 4 फ्लोअरला नंतर सेफ्टी जाळी सगळीकडे लावून घेतली होती. काम करताना तुम्हीसुद्धा सेफ्टीसाठी महत्त्व द्या. अशाच टेक्निकल माहितीसाठी भेटूया पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये.